नमस्कार मित्रांनो, पब्लिक टू पीएम न्यूज 24 मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आलेले आहोत गादा गावात. गादा येथील ग्रामपंचायत येथे आपण आता सध्याच उपस्थित आहोत आणि गादा येथे राहणारे विनोद चौधरी यांची काही तक्रार होती, जी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दिली होती. यांनी जी इथे तक्रार दिली होती, त्या तक्रारीचं काहीच निवारण झाल्यानंतर यांनी इथे माहिती अधिकारीकडे माहिती दिली होती. ती माहिती अजून यांना मिळाली नाही असे यांचे सांगणे आहे. तर यावर यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. माझं नाव विनोद तुकाराम चौधरी, राहणार गादा. माझी तक्रार होती 6/3/2026 ला मी तक्रार अर्ज दिला. तक्रार काय होती आपली? तक्रार माझी ही होती की माझ्या शेतात माझ्या भावाने एक्झॉस्ट फॅन लावून ते पोल्ट्री फार्मचे एअर काढलेली आहे. त्याच्या प्रदूषण निलेश तुकाराम चौधरी त्यांनी एक्झॉस्ट फॅन लावून आणि एक फार्मची तर सध्या सुरू आहे, पण दुसरा बी फार्मचं कंस्ट्रक्शन सुरू आहे. ते सुद्धा फॅन लागलेलं आहे, ते सुरू व्हायचे, कंस्ट्रक्शन सुरूच आहे आतमध्ये. त्याच्यामुळं मी दोन्ही फार्मची जर माझ्या शेतात जर इतके प्रदूषण राहील तर माझ्या शेतात मजूर कोणी काम करणार नाही, पण माझी शेती मला पडीत करावं लागेल. ही आपण तक्रार इथे 7 मार्चला इथे आपण लावली होती असं आपलं 7 मार्चला मी इथे लावली. यावर आपलं निवारण झालेलं नाही. त्याच्यानंतर माहितीच्या अधिकारात मी मागितलं. 6/5/2026 ला माहितीच्या अधिकारात टाकलेल्या ग्रामपंचायतला, पण ते अजूनपर्यंत माझ्यापर्यंत काही आलेले नाही. म्हणजे आपण 6 तारखेला इथे या मे महिन्यातच आपण इथे माहिती अधिकार मागितला, पण आपल्याला अजून माहिती मिळाली नाही. तर आपल्याला काय म्हणायचंय, म्हणजे कोणाला आपण हे दिलेलं आहे? इथले म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय. ग्रामपंचायत कार्यालयात आपण कोणाला ही तक्रार दिली आणि कोणाला आपण सचिव होते नाही, मी चपरासेकडे दिली. सचिव इथे होते नाही. सचिवचे नाव काय आहे? सचिवचे नाव काय आहे? सचिव त्यांचं नाव वंजारी साहेबांकडून, म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडून वंजारी जे सचिव आहेत त्यांच्याकडे तुम्ही तक्रार पण दिली आणि माहिती पण दिली, तरी आपल्याला अजून काहीच निवारण झालेलं नाही. ग्रामपंचायतने दखल घेतली या विषयात. दखल घेतलेली आहे. ऑलरेडी माझ्या शेतात बघून घ्या तुम्ही. ऑलरेडी चला प्रदूषण आहे किंवा नाही, वास येते किती, तुम्ही तिथे किती वेळ उभं राहू शकता ते बघून घ्या. तर अशाबद्दल आपण म्हणजे इथे पूर्ण माहिती दिली की तिथे असा त्रास होतो आहे, असा त्रास लिखित तक्रार दिली. त्यानंतर आपण उच्च अधिकारीवर कुणाशी आपण याच्यानंतर मी समोर उच्च अधिकाऱ्याकडे गेलो नाही. तर आपण पाहू शकता की येथील जे रहिवासी आहेत त्यांच्या सोबतच इथे अशा प्रकारे गैरव्यवहार होत आहे आणि अशा जनसंपर्कद्वारे मिळालेल्या माहितीनुसार अशा अनेक तक्रारी येथील गादा ग्रामपंचायत येथील सचिव संदीप वंजारी यांच्याकडून गैरसमज केला जातो. माहिती मागितल्यावर गैरव्यवहार केला जातो, माहिती बरोबर देण्यात येत नाही, असे अनेक तक्रारी यांच्याबद्दल आलेल्या आहेत. हे नागरिकांना गुमराह करतात, तर ते पण पंचायत समितीच्या नावाने नागरिकांना गुमराह करीत आहेत. तर अशाच ताज्या आणि धमाकेदार बातम्या पाहण्यासाठी पब्लिक टू पीएम न्यूज 24 पाहत रहा.